स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मारहाण झालेल्या संदर्भात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण सुरू करण्यात आले। पाडळी रांजणगाव या पारनेर तालुक्यातील गावातून एक घटना घडली आहे। किशोर करंजुले यांनी मारुती जाधव यांना बेदम मारहाण केली होती। या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन उपोषण करण्यात आले। दरम्यान जाधव यांना सुपा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी संजय शेलार यांना 800 रुपये भाडे देण्याचे कबूल करून त्यांच्या वाहनातून सुपा पोलीस स्टेशनकडे नेण्यास कबूल करून घेतले होते। दरम्यान करंजुले आणि जाधव यांच्या वादामध्ये संजय शेलार यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे। करंजुले याने शेलार यांना देखील मारहाण केली आणि त्यांच्या खिशामध्ये पैसे देखील हिसकावून घेतले अशी तक्रार सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सहकार्य केले नाही। त्याचबरोबर करंजुले यांनी तुमच्या सर्व कुटुंबाला गावातून हाकलून देऊ आणि दागिने पैसे चोरल्याचा खोटा आरोप लावून पोलिसांकडून तुझा बंदोबस्त करू अशी धमकी दिली होती। दरम्यान शेलार हे त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी गेले असता शेलार यांना मारहाण करण्यात आली होती अशी तक्रार शेलार यांनी सुपा पोलीस स्थानकात दाखल केली आहे। याविषयी शेलार यांनी स्वतः सदर उपयोग आतापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय ते आमरण उपोषण बसले आहेत। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं शेलार यांनी म्हटलं आहे। मी संजय बबन शेलार, मला पाडळी गावातील किशोर सूर्यकांत करंजुले या इसमाने दिनांक 13/5/2024 रोजी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली। त्या संदर्भात मी सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथेही माझी तक्रार योग्यरित्या व लवकर नोंदवण्यात आली नाही। माझ्या शरीरातून पूर्णपणे रक्त चाललेलं होतं। माझी तक्रार घेण्यासाठी 3 ते 4 तास मला, पत्नीला, भावाला आणि मुलीला सुपा पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवण्यात आले। तसेच मारहाण करणारा किशोर करंजुले हा आरोपी मला मारहाण करून माझ्या अगोदर सुपा पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांबरोबर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी व त्याची अटक टाळण्यासाठी हातमिळवणी करत असल्याने मला त्यांच्याकडून न्याय मिळण्याची शक्यता कमी असल्याने माझा गुन्हा त्यांनी नोंदवण्यास नकार दिला। माझ्या म्हणण्याप्रमाणे तक्रार नोंदवण्यास नकार दिला। त्यानंतर मला त्यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे दवाखान्यात जाण्याची चिठ्ठी दिली। मी तिथे गेलो। तिथेही माझ्यावर अतिशय अल्प उपचार केला। ज्या उपचाराची आवश्यकता होती तो उपचार न करता मला लगेच दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे जा। मी त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे आलो। तिथेही 2 दिवस उपचार मी घेतले, परंतु तिथेही योग्यरित्या उपचार न झाल्याने मला तिथूनही डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर मी दिनांक 17/5/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर यांना निवेदन दिले की आरोपी किशोर सूर्यकांत करंजुले यास लवकरात लवकर अटक व्हावी। याबाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाबाहेर सहकुटुंबासमेत उपोषणाला बसणार आहोत असे निवेदन देऊन आम्ही आज 2 दिवस उपोषण करत आहोत। परंतु आमची कुठलीही योग्य दखल घेतली नाही प्रशासनाने देखील व किशोर करंजुले या आरोपीस अटक केलेली नाही। तरी माझी प्रशासनास विनंती आहे की आरोपी किशोर करंजुले यास ताबडतोब लवकरात लवकर अटक करावी। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही अशी माझी शासनास नम्र विनंती आहे।